जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल प्रतीक ग्राफिक्सवर। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये वेडिंग इन्व्हिटेशन फुल स्क्रीन व्हिडिओ तयार करणार आहे। त्यासाठी तुम्हाला इनशॉट आणि पिक्सेल लॅब हे दोन ॲप्लिकेशन लागणार आहे। या दोन्ही ॲप्लिकेशन प्लस आपल्या मटेरियलचे डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल। त्या अगोदर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारे एडिटिंग करायला शिकवत असतो। चला तर मित्रांनो, जरा वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर सर्वात अगोदर तुम्हाला झेडआर्चर ॲप्लिकेशनला ओपन करावे, त्यानंतर आपल्या डाउनलोड फोल्डरला ओपन करावे। त्यामध्ये आपण एक झिप फाईल दिली आहे, त्या झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट एअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघा। पासवर्ड टाकून घ्यायचा आहे, त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे। तर बघू शकता की अशा प्रकारे आपल्यासमोर आपलं एक फोल्डर ओपन झालेलं आहे, वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ नावाचं। तर फोल्डरला ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे 3 फोल्डर दिसतील। एक आहे आपलं पिक्सेल लॅब PLP, ओवरले व्हिडिओ आणि सॉंग्स। तर पिक्सेल लॅब PLP मध्ये आपण 6 PLP फाईल दिलेल्या आहे आणि ओवरलेमध्ये 2 व्हिडिओ दिलेले आहे आणि 2 सॉन्ग पण दिलेले आहेत। त्या दोन्ही सॉन्गपैकी कोणतं पण एक सॉन्ग तुम्ही सिलेक्ट करू शकता। तर सर्वात अगोदर आता पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। त्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल तर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, ओपन .plp फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि .plp वरती क्लिक करून आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती आपली झिप फाईल, त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे। फोल्डर ओपन झाल्यानंतर पिक्सेल लॅब PLP फोल्डरला ओपन करायचं आहे। त्यानंतर पेज 1 नावाची PLP फाईल आहे, इथे ओपन करून घ्यायची काय अशा प्रकारे। तर बघू शकता काय अशा प्रकारे आपल्यासमोर आपली PLP फाईल इथे ओपन झालेली आहे। आणि यामध्ये चेंज करायचे असतील तुम्हाला आडनाव वगैरे, तर इथे लेअरवरती क्लिक करायचं। बघू शकता इथे लेअरमध्ये आपण दुसरं स्पेलिंग दिसतंय, पण खाली वेगळं स्पेलिंग दिसते। तर चेंज करण्यासाठी इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर नावाचं ॲप्लिकेशन लागेल। या ॲप्लिकेशनची पण डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल। तर ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर AMS इंडिया फॉन्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथे आडनाव टाईप करून घ्यायचं आहे काय पण। ओके, तर इथे AMS वरती क्लिक करायचं आहे आणि कॉपी करून घ्यायचं आहे। त्यानंतर परत ॲप्लिकेशनमध्ये यायचं आहे आणि लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि एक लेअर सिलेक्ट करून घ्यायची वरच्या नावाची आहे खालची। ओके, तर ओकेवरती क्लिक करायचं। बघू शकता काय अशा प्रकारे आपलं आडनाव चेंज झालेलं आहे इथे। तर आता हे पोझिशन इथे पोझिशन ऑप्शनवरून तुम्ही ॲडजस्ट करू शकता प्रॉपर सेंटरला। तर ओके, आता हे पेज तुम्ही तुमच्या प्रकारे एडिट करून घ्यायचं आहे, नाव वगैरे चेंज करायचे आणि इथून सेव्ह ॲज इमेजवरती क्लिक करायचं। अल्ट्रा ठेवायचं डायमेन्शन आणि सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर परत इथे 3 डॉटवरती क्लिक करून दुसरी आपली PLP फाईल 2 नंबरवाली तिला इथे ॲड करायची आहे। परत त्याच प्रकारे तुम्ही इथून पेज 2 नावाची PLP फाईल ॲड करायची। ओकेवरती क्लिक करायचं आहे। तर इथे पण तुम्ही इंडियन फॉन्ट कन्व्हर्टरवरती यायचं आहे, इथून हे नाव काढून टाकायचं आहे आणि इथे दुसरं नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे कॉपी करायचं आहे AMS इंडिया फॉन्टवरती क्लिक करून। त्यानंतर परत इथे लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि ही वाली लेअरला इथून एडिट करायचं आहे आणि हे नाव इथे पेस्ट करायचं आहे। ओके, तर काय अशा प्रकारे तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि खालची लेअर पण चेंज करू शकता तुम्ही इथून। हे डायरेक्ट मराठीमधून चेंज होत असतं। तर अशाच प्रकारे तुम्हाला 6 पेजेस दिलेले आहेत, तुम्ही 6 पेजेस इथून एडिट करून घ्यायचे आणि सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि फोटोचा बॅकग्राऊंड रिमूव्ह असलेला फोटो तुम्ही इथून इम्पोर्ट ऑप्शनवरून इम्पोर्ट करू शकता। तर बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करायचं आहे फोटोचं ते तुम्हाला माहीत नसेल तर त्याची पण व्हिडिओची लिंक आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल। तो व्हिडिओ बघून घ्या आणि प्रॉपर बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता तुम्ही, 1 मिनिट पण लागत नाही बॅकग्राऊंड रिमूव्ह करायला। तर चला आता व्हिडिओ तयार करू आपण। 6 पेजेस इथे सेव्ह केलेले आहे ऑलरेडी। त्यानंतर इथे व्हिडिओवरती क्लिक करायचं इनशॉट ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर आणि इथे न्यूवरती क्लिक करायचं आहे। इथे फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि इथे ब्लँक लिहिलेलं आहे याच्यावरती सिलेक्ट करायचं आहे आणि इथे कॅनव्हासमध्ये जाऊन इथे 9:16 रेशो सिलेक्ट करायचा आहे आणि इथे लेअरची वाढवून घ्यायची 42 सेकंडपर्यंत। ओके, तर इथे PIP वरती क्लिक करायचं आहे आणि एकामागे एक इथे आपले पेजेस ॲड करून घ्यायचे अशा प्रकारे आणि याची जी लेंथ आहे 7 सेकंडपर्यंत ठेवायची। तर एकामागे एक मी आता सर्व लेयर्स इथे ॲड करून घेतो आणि 7 सेकंडपर्यंत ठेवायच्या सर्व लेयर्स।
काय अशा प्रकारे ॲडजस्ट करून 7 सेकंडपर्यंत सर्व लेअर ठेवायचे आहे. इथे फुल या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे फुलमध्ये येऊन जात असतो आपला फोटो, म्हणजे जे पेज आहे ते आपलं. परत PIPवरती क्लिक करायचं आहे आणि इथून पेजेस सर्व एकही पेज नाही राहू द्यायचं आहे, ॲड करून घ्यायचं आहे सर्व. हे मी परत ॲड केलं आहे, मी परत चेंज करतो इथून. तर इथे राईटवरती वर आपलं एक स्क्वेअरचा हे आहे, तिच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही याला फुल करू शकता, फुल रेशोमध्ये. तर आता लास्ट लेअरला राहिलेले ते पण इथून ॲड करून घ्यायचं आणि इथे लास्टपर्यंत 7 सेकंडपर्यंत न्यायचे आणि फुल करायचे. ओके. तर आता एक काम तर झालं आपलं. तर आता या लेअरला इथे PIPवरती क्लिक करायचं आहे, ॲड PIPवरती क्लिक करायचं आहे आणि इथून व्हिडिओवरून आपण एक ओव्हरले व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ इथे ॲड करायचा आहे. तर ओके, हा वाला व्हिडिओ आहे तो. याला अशा प्रकारे फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे इथे क्लिक करून. त्यानंतर याचा ब्लेंड मोड आहे तो कलर डच करायचा आहे. त्यानंतर लास्टला यायचं आहे, इथून स्प्लिट मारायचं आहे, एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून टाकायचा आहे. तर राईटवरती क्लिक करायचं आणि या व्हिडिओला सेव्ह करायचं आहे. अजून पण आपला व्हिडिओ राहिलेला आहे समोर. आता हे सेव्ह झाल्यानंतर काय करायचं ते तुम्हाला मी सांगतो. मी ऑलरेडी एक व्हिडिओ सेव्ह केलेला आहे, तोच मी इथे ॲड करतो आता तुमच्यासमोर. ओके. तर इथे व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. जो आता एक्सपोर्ट झाला होता व्हिडिओ, त्या व्हिडिओला इथे ॲड करून घ्यायचं आहे. 42 सेकंडचा व्हिडिओ आहे तो आपला. तर ते ॲड झाल्यानंतर इथे इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथे फेड इफेक्टला सिलेक्ट करायचं आहे ब्लॅकवाला. तर याची साईज इथून स्प्लिट मारायची आणि एक्स्ट्रा डिलीट करून टाकायचं. तर इथे परत 7 सेकंडवरती यायचं. आता मग 7 सेकंडचा सर्व लेअर ठेवलेला आहे. इथे 7 सेकंडवरती आल्यानंतर इथून स्प्लिट करायची आहे लेअर. परत 7 दूनी 14वरती येते, स्प्लिट मारायचे. 18वरती यायचं आहे, 21वरती यायचं आहे, 21 सेकंडवरती स्प्लिट मारायचे. जिथे जिथे आपला गॅप आहे तिथे स्प्लिट मारायचे, म्हणजे लेअर चेंज होत आहे तिथून स्प्लिट मारायचे. तर 28वरती यायचं आहे, इथे स्प्लिट मारायचे. 35वरती यायचं आहे आणि इथे पण स्प्लिट मारायचे. ओके. तर सर्व लेअर स्प्लिट मारून झाल्यानंतर इथे स्टार्टिंगला यायचं आहे. पहिल्या लेअरचे इथे ऑप्शन दिसत असेल तुम्हाला, जिथे आपण स्प्लिट मारला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे डिस्टोर्ट नावाचा इफेक्ट आहे, म्हणजे ट्रान्झॅक्शन आहे. तर इथे डिस्टोर्टमध्ये तुम्हाला 4थ्या नंबरचे ट्रान्झॅक्शन सिलेक्ट करायचे आणि ते सर्व ठिकाणी अप्लाय करायचे. काय अशा प्रकारे सर्व ठिकाणी डिस्टोर्ट नावाची 4th नंबरची जी ट्रान्झॅक्शन दिलेली ती इथून सर्व लेअरसाठी अप्लाय करायची. तर मी आता एक एक करून सर्व लेअरसाठी अप्लाय करतो आहे. ओके. तर झालं आहे सर्व लेअरसाठी अप्लाय. तर परत इथे PIPवरती क्लिक करायचं आहे आणि आपण एक ओव्हरले इफेक्ट दिलेला आहे, तो इफेक्ट 4 सेकंडचा आहे दिलेला, तो इथे काही अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे फुल स्क्रीनमध्ये. त्यानंतर इथे थोडासा मागे यायचं आहे आणि याचा पण ब्लेंड मोड इथे चेंज करून स्क्रीनवरती ठेवायचा आहे आणि इथे डुप्लिकेट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जिथून आपली लेअर स्टार्ट होती तिथूनपासून हे लेअर स्टार्ट झाली पाहिजे अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करायची. खालची लेअर जशी जिथून स्टार्ट होणार आहे तिथून पण ही लेअर स्टार्ट झाली पाहिजे अशा प्रकारे तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचे. इथे खाली दिसत असेल तिथून स्प्लिट मारलेलं आहे, तिथून कट दिसत असतात, तिथून तुम्ही स्प्लिट मारून घ्यायचं आहे. तर ओके. आता सर्व व्हिडिओला मला इफेक्ट मारून झालेला आहे. तर मेन पॉईंट आला आपला म्युझिकचा. तर तुम्ही म्युझिकला 2 म्युझिक दिलेलं आहे तुम्हाला, तुम्ही दोघीपैकी एक कोणतं पण घेऊ शकता किंवा तुमच्याकडे पण याच्यापेक्षा पण भारी म्युझिक असेल तर तुम्ही तुमच्या फाईल मॅनेजरमधले इथे यूज करू शकता, काही विषय नाही. आता व्हिडिओ आपला संपूर्ण तयार झाला. इथे सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर डायरेक्ट तुमच्या गॅलरीमध्ये या व्हिडिओ सेव्ह होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.